हीच रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आहे आपल्या भेटीला आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचं एक भिद्र वाक्य आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून संघटन व विकास, खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून मैत्री जोपासली जाते आणि आपल्या विभागाचा खऱ्या अर्थानं विकास देखील केला जातो आणि हेच भिद्र वाक्य आपल्याला वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील ही मॅच क्रमांक 6. एका बाजूला श्रेयांश 11 त्यांच्या विरुद्ध सोयरा 11. पहिलाच बॉल प्रगतीपथावरती आणि पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल, परंतु फुलटॉस बॉलला साजेसं उत्तर नाहीये. बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल धाव प्राप्त केली जाते आणि सिंगल धावेने सोयरा 11 या टीमचा श्री गणेशा झालेला आहे आणि फलंदाज अंजन कोंडाळकर यांनी मात्र एका धावेने आपलं खातं ओपन केलेलं आहे. दोन्ही संघांचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना तर श्रेयांश 11 या टीमने आतापर्यंत 2 मॅचेस खेळलेले आहेत. 2 मॅचेस मध्ये एकही त्यांनी मॅच जिंकलेली नाहीये. पॉइंट टेबल आहे फक्त 0. आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला ना, ओहो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅट जोरकस फिरवली होती सतीश सनस यांनी, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. सोयरा 11 या टीमचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना तर त्यांनी आतापर्यंत 2 मॅचेस खेळलेले आहेत आणि दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत. पॉइंट टेबल आहे 4. आता तिसरी मॅच ते खेळत आहेत, परंतु हा बॉल खराब बॉल आहे. वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना थोडंसं नाराज केलंय अक्षय चोरट यांनी. खराब बॉल हाताळलेले आहेत. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 3 धावा. मॅच खूप महत्वाची आहे. ओहो हाफ ट्रॅकर बॉल, फटका जोरकस होता परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. केवळ सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. खरं तर श्रेयांश 11 या टीमसाठी कुठेतरी पॉइंट टेबल खुलं करण्यासाठी ही मॅच असेल. कुठेतरी आतापर्यंत पॉइंट टेबल मध्ये कोणत्याही प्रकारची वाव मिळालेली नाहीये मी म्हणेन, परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. परंतु सोयरा 11 या टीमला मात्र मी म्हणेन ही मॅच जिंकली तर ते नक्कीच प्राइज मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. हा बॉल पहा अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त केले. अक्षय चोरट आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात. एक बॉल त्यांनी खराब टाकला तर नंतर त्यांना लाईन लेंथ सापडलेली आहे. त्यानंतर चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. ज्या फॉर्म मध्ये सतीश सनस आहेत त्यांना मात्र थांबवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. याला लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव प्राप्त. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत फक्त 6 धावा. पाठीमागची मॅच काय रंगली. अक्षरशः चिंतामणी 11ने ती मॅच जिंकली. कमी षटकांमध्ये ती मॅच जिंकली. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव प्राप्त होते. खरं तर सतीश सनस यांच्या डोक्यावरती पहा ऑरेंज कॅप आहे. त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा बनवलेल्या आहेत, म्हणूनच त्यांना ऑरेंज कॅप दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला ना तर पर्पल कॅप त्यांच्याच बंधू नितीन सनस यांच्या डोक्यावरती आहे. म्हटल्यानंतर या दोन्ही भावांचा जलवा या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत बहरलेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 7 धावा धावपलकावरती. खऱ्या अर्थानं या संपूर्ण प्रीमियर लीग साठी मी म्हणेन ज्या जोमाने काम करतायत ना ते आमचे या संपूर्ण स्पर्धेचे कमिशनर महादेव तुपे साहेब आहेत. प्रत्येक घटक मध्ये ते सहभागी होत आहेत आणि ही स्पर्धा उंचवण्याचं काम ते नक्की करतायत. पहा त्यांचा जल्लोष आहे, काम करण्याची जी ताकद आहे, फिटनेस आहे ती खूप चांगली आहे. बॉडी लँग्वेज सडपातळ आहे, परंतु काम करण्याची ताकद जिद्द आहे ना ती त्यांच्यामध्ये पूर्णपणे ठासून भरलेले आहे. असं हे व्यक्तिमत्व. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत फक्त 7 धावा. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विशाल भनगे आलेले आहेत जे डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द मारा नक्की करतील. समोरच्या बाजूने अंजन कोंडाळकर आहेत. त्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवलेत. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल खेचून मारलाय. गॅप आहे. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होईल का. यस, अक्षरशः फलंदाजाला
फटका चांगला होता आणि क्षेत्ररक्षकांना मात्र बीट करून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालेले आहेत त्या 4 धावा. नशिबाचा चौकार असेल. अंजन कोंडाळकर यांच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले होते परंतु बॉलला अडवू शकले नाहीत. गवतातून मार्ग काढत असताना बॉलला अडवण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना अपयश. धावा मिळालेल्या आहेत त्या 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. विशाल बनगे जे डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. ह्याला वेगवान बॉल कट करण्याचा प्रयत्न परंतु कट करत असताना बॅटची टॉपेच लागले. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. खरं तर स्पर्धा लाख मोलाची आहे. स्पर्धा आहे परंपरेची. स्पर्धा आहे कौशल्याची. स्पर्धा आहे प्रतिष्ठेची. स्पर्धा आहे वाई पश्चिम विभागाची. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव. या मॅच मध्ये सतीश सनस यांनी सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय. शांत संयम खेळ दाखवलाय कारण आतापर्यंत त्यांनी एकही मोठा फटका खेळलेला नाही. 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा त्यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत परंतु आता ते घेर चेंज करणार का संयम दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाठीमागच्या 2 मॅच मध्ये सतीश सनस यांची बॅट तळपली होती परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत शांत आहे. परंतु या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या बाजूला ठोकलाय. उतुंग गगनभेदी आकाशचुंबी षटकार. वाघ आहे आसरे गावचा. नाव आहे सतीश सनस. काय फटका खेचलाय. पाठीमागचा पाय एका जागेवर रोवून ठेवला त्यानंतर बॅटचा चेहरा ओपन केला. बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेतला आणि स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून आला षटकार. आणखीन एक तडाखा. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. मिस्टर सतीश सनस सेट ऑन फायर. काय बॅटिंग केली जाते. वाघाची डरकाळी मैदानाच्या आतमध्ये फोडलेली आहे सतीश सनस यांनी. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार चढवलेत आणि विशाल भनगे यांनी जे डावपेच आखले होते ते डावपेच पूर्णपणे उधळलेले आहेत. सतीश सनस यांचा जलवा पाहायला मिळतोय. लागोपाठचा तिसरा येणार का. हो लागोपाठचा तिसरा ब्लास्ट. सतीश सनस आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला सतीश सनसच्या बॅटमधून आलाय. आसमानी टोला. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लागोपाठच्या 3 बॉलच्या पाठीमागे 3 षटकार ज्यांनी ठोकले सतीश सनस. सातारा जिल्ह्यातील नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सतीश सनस यांनी व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलाय आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट खेळत असताना देखील त्या नावाचा दबदबा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आज पुन्हा एकदा वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्येने अतिशय चांगली भरारी घेतलेली आहे. तब्बल धावा आलेल्या आहेत धावफलकावरती 31 धावा आणि खऱ्या अर्थाने विशाल बनगे यांनी खर्च केल्या 24 धावा. खूप महागड षटक श्रेयांश इलेव्हन या टीमसाठी. ओहो हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कडा परंतु विकेट किपर यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे निघून चाललाय. सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. मनोज मांढरे गोलंदाजीच्या रनमेवरती 32 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये सतीश सनस यांनी वैयक्तिक धावांचं योगदान दिले 24. काय बॅटिंग केले. अफलातून परफॉर्मन्स. प्रत्येकाची मन जिंकतोय सतीश सनस. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. आता कुठेतरी धावफलक वेगाने वाढताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावफलकावरती धावा होत्या त्या म्हणजे 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. 2 षटका अखेरीस 31 झाल्या. आता तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल धावाले. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल रिलीज केलाय परंतु पुन्हा एकदा टॉपेज लागली जाते. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. आलेली आहे ती सिंगल धाव. मनोज मांढरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन केलेली आहे त्यांनी. चांगले व्हेरिएशन त्यांनी दाखवले. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केलेत. या षटकामध्ये श्रेयांश इलेव्हन या टीमला कमबॅक नक्की करावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल आहे. अंगावरती येणारा बॉल. हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा दिले. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलपर्यंत. सिंगल धाव प्राप्त होईल. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन श्रेयांश इलेव्हन या टीमवरती संकट आलं होतं परंतु संकटावरती मात करत असताना तिसऱ्या षटकामध्ये मनोज मांढरे यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेलं असतं.
म्हणून प्रत्येकाने पाण्यामध्ये बुडायचं की पोहायचं हा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला वळवले आडव्या बॅटने. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. बॉल शोधतायत गवतामध्ये बॉल अडकलेला आहे. धावा किती मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळालेले आहेत त्या 2 धावा. गवतामध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर बॉल शोधण्यासाठी क्षेत्ररक्षकाला थोडीशी तारेवरची कसरत करावी लागली आणि त्यानंतर 2 धावा मिळालेल्या आहेत. संघर्ष करतायत गोलंदाज देखील. या षटकामध्ये मी म्हणेन कौतुकास्पद गोलंदाजी झालेली आहे. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते. आज सतीश सनस यांच्याकडे ताकद पाहायला मिळते. आज वेगळ्याच परफॉर्मन्स ते दाखवत असताना पाहायला मिळतात. आज वेगळ्याच लय मध्ये ते आहेत. काय बॅटिंग त्यांनी केले. पाठीमागच्या मॅच मध्ये 36 धावांची विनिंग खेळली. या मॅच मध्ये देखील त्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना वैयक्तिक 28 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. काय बॅटिंग केले. अर्धशतक पूर्ण होणार का सतीश सनस यांचं याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा वळालेल्या आहेत आणि चर्चा देखील रंगलेली आहे. सतीश सनस आसरेगावचा हा खेळाडू अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. इनफॉर्म फलंदाज आहेत. आणखीन एक टोले शंख प्रहार. बॅट मधून आवाज आलाय आणि तो कानांना सांगून गेलाय की हा किती धावा मिळणार. थोडस एलिव्हेशन कमी होतं, उंची जास्त होती, लांबी कमी होती. असं वाटलं होतं की हा फटका सीमारेषा क्लिअर करेल, परंतु तसं घडलं नाही. धाव मिळालेली आहे ती फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 43 या अंकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. सतीश सनस 29 धावांवरती खेळत आहेत. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल आणि सतीश सनस यांना साथ देत असताना अंजन कोंडाळकर खेळत आहेत 11 धावेंवरती. एक चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात सोयरा 11 या टीम साठी. असं म्हटलं जाताना ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील गोड होतो. परंतु शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये टीम मीटिंग बोलवले श्रेयांश 11 या टीमने आणि श्रेयांश 11 या टीमने शेवटच्या षटकामध्ये विश्वास ठेवलेला आहे प्रतीक महांगडे यांच्यावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अप्रतिम नेत्रदीपक लाजवाब दर्जेदार षटकार सतीश सनस यांच्या बॅट मधून आलाय. स्वॅग से करेंगे हम स्वागत. प्रतीक यांच्यावरती देखील हल्ला बोल चढवायला सतीश सनस यांनी सुरुवात केली. सतीश सनस यांची बॅट तळपलेली आहे. शांत बसायचं नाव घेत नाहीये. सतीश सनस यांना मारझोड तोडझोड खूप पसंत आहे आणि आज वेगळ्याच लय मध्ये येत असताना चांगली बॅटिंग करतायत. 49 धावा धावफलकावरती. संघाचं अर्धशतक होण्यासाठी केवळ सिंगल धाव बाकी आहे. ओहो, आणखीन एक लाजवाब चाबूक स्ट्रोक केलाय आणि बॉल निघून चाललाय. अक्षरशः इमारतीवरती आदळलाय. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट सतीश सनस यांच्या बॅट मधून. 55 धावा धावफलकावरती सोयरा 11 या टीमच्या आणि सतीश सनस खेळत आहेत 41 धावांवरती. अवघ्या 9 धावा बाकी आहेत अर्धशतक होण्यासाठी. लागोपाठचा तिसरा येणार का. प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना अपयश. खोलवर टप्प्याचा बॉल कमबॅक करून देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब गोलंदाजी. कुठेतरी आता लाईन सापडले. यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय परंतु आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. बॅटच्या टप्प्यात आल्यानंतर बॉलचा कार्यक्रम नक्कीच केलाय. सतीश सनस नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते. आणखीन एक टोले शंख प्रहार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या कोणी उभी केल्या ना तर अर्थातच सोयरा 11 या टीमने 47 धावांवरती घेत आहे सतीश सनस. अर्धशतक होणार का. ओहो, हा बॉल सोडून दिलाय. ऑफ साइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 62 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी नाही आणि अर्धशतक पूर्ण केलंय. पट्ट्याने वाघ आहे आसरेगावचा. नाव आहे सतीश बबन सनस. एकदा जोरदार टाळ्या. सतीश दादा प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. लाजवाब अप्रतिम बॅटिंग.
आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सिंगल धाव प्राप्त होईल आणि इथे मात्र सतीश सनस यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी प्राइज आलेला आहे. सोयरा 11 या टीमच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सतीश यांना एकदा जोरदार टाळ्या सतीश दादा यांच्यासाठी. काय बॅटिंग केले, 15 बॉलच्या पाठीमागे तब्बल त्यांनी धावा बनवल्या, 54 धावा. अप्रतिम बॅटिंग, एकदा आणखीन जोरदार टाळ्या होऊन जातात सतीश सनस यांच्यासाठी. काय बॅटिंग केल्या, अफलातून परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे. नाबाद ठोकल्यात सोयरा 11 या टीमने. तब्बल 69 धावा आणि 70 धाव्यांचं टार्गेट आहे श्रेयांश 11 या टीम समोर. श्रेयांश 11 या टीमने जे डावपेच आखले होते प्रथमतः गोलंदाजी करत असताना, ते डावपेच पूर्णपणे सतीश बबन सनस यांनी मात्र उधळून लावलेले आहेत. काय परफॉर्मन्स त्यांनी दाखवला आहे. तब्बल 15 बॉलच्या पाठीमागे ठोकल्यात 54 धावा. अप्रतिम फटकेबाजी, त्याच्यामध्ये षटकारांचा समावेश जर आपण पाहिला ना, तब्बल 8 षटकार आहेत. काय बॅटिंग केले, लाजवाब. चला टॉस साठी या, विनंती असेल. विवाह 11 विरुद्ध चिंतामणी 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. टॉस केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. विवाह 11 टीमचे कॅप्टन आणि चिंतामणी 11 टीमचे कॅप्टन. तर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. निसर्गाचा नियम आहे की बदल, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. अक्षरशः सोयरा 11 टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 69 धावा बनवलेत आणि 70 धावांचं टार्गेट उभं केलंय. आता 70 धावा श्रेयांश 11 टीम कशा पद्धतीने चेस करेल हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील एक मराठी भाषेतील गोड आवाज, आमचे मार्गदर्शक. आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत आणि 11 तालुक्यांमध्ये अनेक असोसिएशन मध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभाव असलेले आमचे मार्गदर्शक संतोषजी देसाई सर यांच्या आवाजातून ऐकूया या दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत होतो आपणा सर्वांचे लाडके समालोचक, आणि या स्पर्धेला अगदी सकाळपासून सातत्यपूर्व नॉनस्टॉप ज्यांचं समालोचन आपण ऐकतोय, अर्थातच तुषार जांभळे सर यांचा आपण आवाज ऐकलात. सत्र क्रमांक 1 मध्ये सत्र क्रमांक 1चा खेळ तुम्ही जर पाहिला तर अगदी केंद्रबिंदू राहिलेला खेळाडू म्हणजे सतीश सनस यांनी ज्या पद्धतीने 20 बॉल आणि 53 धावांची इनिंग खेळली. धावसंख्येचा एक उच्चांक गाठलाय. धावसंख्येने 69 धावा स्कोरवरती लागतात आणि 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे टीम श्रेयांश 11 या संघासमोर. पहिल्या बॉलला ऑन साइडला एक पॉवरफुल स्ट्रोक केलाय, आक्रमण केलंय, बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. पहिल्या बॉलवरती मिस्टर अमित बॉन्ड यांचा पहिला षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आणखी एक समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल का पाहणं गरजेचं. विकेटचं पतन अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये सोन्याने अप्रतिम झेल टिपलाय. मिस्टर अमित वरे बॉन्ड हे माघारी जाताना आपण पाहतोय. मोठी विकेट असेल संघासाठी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळते. सोने यांनी चांगली कॅच पकडली, जे खऱ्या अर्थाने मुंबई पोलीस मध्ये कामाला आहेत. सचिन पवार उर्फ सोन्या अप्रतिम झेल पकडला
आणि मिस्टर अमित वरे नाराज आहेत स्वतःवरती, विचार करत अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्यांना पाहतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचंही इथे कौतुक करावं लागेल. चांगलं थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ही वाहिनी करत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता विशाल बनगे आणि राहुल बनगे, आज चुलत्या पुतण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पिता पुत्र दोन सख्खे भाऊ पाहतो, परंतु चुलता आणि पुतण्या अगदी या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. विशाल बनगे राहुल बनगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. बॉल आलाय डॉट. चला, ज्यांची मॅच आहे त्यांनी टॉस साठी या. टीम विवाह 11 आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या. टीम विवाह 11 आणि सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करू की अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. पहा, ज्या काही सर्व गोष्टी आपण करतो ना, म्हणजे क्रिकेट आपल्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर आपल्या पोटासाठी करत असतो. आणि आज आपण जर पाहिलं तर ही रबर बॉल प्रीमियर लीग वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येते आणि त्यांनी सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणची जेवणाची उत्तम सोय केली. अगदी एखाद्या VIP शादी विवाह एक लग्न समारंभामध्ये ज्या पद्धतीने जेवण असतं त्या पद्धतीचं जेवण अगदी तुम्हाला अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे, जिथे जेवणाचा तुम्ही आस्वाद घ्या. क्लीन बोल्ड केलंय. अगदी राहुल बनगे यांना हा बॉल समजला नाही, दांड्या उद्ध्वस्त केल्यात. राहुल बनगे नाराज झाले तत्व आणि अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर येतील. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपक बनगे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना त्यांना पाहतोय आपण. चांगली बॉलिंग त्यांनी केली, एक षटकार आला, परंतु त्यानंतर 2 विकेट्स त्यांना प्राप्त झाल्यात. विवाह 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर आलेत आणि आम्ही लगेच टॉस करू. आदरणीय गणेश दादा बनगे यांना मी विनंती करतो, दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. चिंतामणी संघाने एक सामना जिंकलाय आणि शरदची टीम विवाह आहे जी त्यांनी एक सामना जिंकलाय. म्हणजे जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. एका संघाला थोडंसं संघर्ष आणखी करावा लागेल, कारण 4 मॅच आहेत प्रत्येक संघाच्या. 2 संघ क्वालिफाय होतील आणि या स्पर्धेची मेगा फायनल खेळतील. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, दर्जेदार स्ट्रोक, एक टप्पा गेट बॉल सीमा पार. अगदी बंटी गेला आणि बंटीने पहिल्या बॉलवरती ठोकलेला चौकार. गणेश दादा प्लीज आपण टॉस करून घ्या, आपल्याला विनंती आहे. टीम चिंतामणी आणि टीम पहिले षटक आपण जर पाहिलं तर अगदी विकेट्स प्राप्त झाले, पण तू रन्स आल्या. 14 धावा स्कोर पुरती आल्या, तर म्हणजे 70 धावांचा पाठलाग आहे. इथून पुढे 56 धावांची गरज आहे. सतीश सनत ज्यांनी चांगली बॅटिंग केली, पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं ठोकलंय. 20 बॉल 53 आणि चिंतामणी 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपणही तयार राहा. जशी ही मॅच संपल आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला हा फटका खेळलाय. धावा किती मिळतील तर पाहणं गरजेचं. 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. हा, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. सतीन सजनस यांना बॉलिंग मार्ग होती पाहता तुम्ही. विशाल बनगे स्ट्राईक एंडला. विशाल बनगे आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सचिन पवार. अप्रतिम झेल टिपला सचिन पवार यांनी. क्या बात आहे. सचिन पवार सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग करतायत. वाई 11 साठी आपण पाहिलं घनसोली या ठिकाणी झालेली स्पर्धा 2 षटकार त्यांनी ठोकले होते, परंतु आज मात्र फिल्डिंग मध्ये खूप चांगली कामगिरी करताना आपण सचिन पवार सोने यांना पाहतोय. मुंबई पोलीस मध्ये ते कार्यरत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मनोज येत आहेत बॅटिंग साठी. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहता बंटी आहेत. आता मात्र 70 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये.
धावा मात्र फक्त 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. एक्सलेटर करावं लागेल तुम्हाला, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. हा बॉल लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. ओहो, बॉल थांबलाय बॉल, कारण गवत खूप आहे त्या कारणाने की काय फक्त एक सिंगल रन इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा मात्र आपण पाहिल्या तर 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 70 धावांचा पाठलाग करायचा ना तर तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती बॉलिंग पुन्हा एकदा सतीश सनस यांची पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॉलिंग बॅटिंग मध्ये आपण पाहिलं प्रतीक मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. नॉन स्ट्राईकला अच्छा प्रतीक महागडे आणि मनोज मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल आहे, 1 बाउन्सचा इशारा दिलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेला बरेचसे मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय वाई प्रीमियर लीगचा हा थरहार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा एकूण स्कोरबोर्डती लागतायत त्या 17 धावा, 17 रन्स, 17 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. तर वाई प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण वाई प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून करूया सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती असणं हा वाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल, पहिला बॉल वरती षटकार आलाय. हा बॉल हार्ड ट्रॅकर होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॉलने अतिरिक्त उसळी प्राप्त केली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग करतायत आता मात्र. हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, काय फटका खेळलाय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी, फक्त पाहतच राहतील. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये, षटकार ठोकलाय. चांगली बॅटिंग आता मात्र होते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 30 धावा. आता मात्र मनोज मांढरे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल, आणखी एक कव्हर्सला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनोज मांढरे यांना पाहतोय आपण. 6चा आणि 4चा पाडा त्यांच्या माध्यमातून बोलला जातोय. षटकार, त्यानंतर चौकार. व्हॉट बॅटिंग यार, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनोज मांढरे यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर होता, काय फटका सजवलाय.
अप्रतिम स्ट्राईक, परंतु या बॉलवरती धावा किती असतील तर धावा आहेत 6. व्हॉट अ बॅटिंग, सुपर्ब नॉक. मी म्हणेन मनोज मांढरे या ठिकाणी खेळतायत. 6 पुन्हा 6 पुन्हा 4 आणि पुन्हा 6. 40 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 70 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. इथून पुढे 30 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. काही होऊ शकते या मॅच मध्ये. मनोज मांढरे काय बॅटिंग करतायत यार. पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. हे महागडे षटक होतं, ते षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. इथून पुढे 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 6 बॉल 30 धावांची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. वाई तालुक्यातील सर्वच खेळाडूंना या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आलंय. आणि मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील आणि त्यांच्या षटकारासाठी महादेव तुपे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश दिला जाईल. बॉलिंग मार्क होती तुम्ही भूषणला पाहताय. 70 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 40 धावा स्कोरवरती लागल्यात, म्हणजे इथून पुढे 6 बॉल आणि 30 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला, पाल लागला, तदनंतर पाठीमागे चाललाय. पंचांनी सांगितलं की हा डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन असेल, म्हणजे 29 धावांची गरज आहे. म्हणजे इथे या मॅच मध्ये कोणाला तरी रिंकू सिंग बनावं लागेल. 5 षटकार तुम्हाला ठोकावं लागतील. हे काम सूरज करू शकतो का? करू शकतो. हा बॉल लेग साइडला पंच केलाय. वाईट बॉल आहे, खराब लाईन म्हणेन मी, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालंय, महाराष्ट्र राज्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय सन्माननीय बांदलबाई यांचं मंचावरती आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मुंबई उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय श्री विजयबाई कुलकर्णी बुवा यांचंही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अखिल भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री शेखरजी मधुलकर साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून सहर्ष स्वागत. आतापर्यंत धावा स्कोरबोर्डती लागतायत. एकूण धावा 43, 27 धावांची गरज. यस, अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातील. इथून पुढे आपण विचार केला तर 27 धावांची गरज आहे आणि बॉल मात्र बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 27 धावा. आपण तीन बॉल 27 धावा. हा लेग साइडला जर आपण पाहिलं जिथे पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा हे लिहिलंय ना ज्या टाकीवरती, तिथे बॉल लागलाय. फक्त सिंगल प्राप्त होईल, त्यापेक्षा अगदी काही नसणार आहे. शेवटचा बॉल आहे. मॅच ज्या पद्धतीने आपण सोयरा 11 या संघाने खेळली त्यांचं कौतुक करावं लागेल. सतीश सनस यांनी अप्रतिम बॅटिंग केली. सामना एका बाजूने आपल्या बाजूने झुकवला. फुलटॉस बॉल काही नाही आणि इथे मात्र सोयरा 11 संघाने टॉस जिंकला, या ठिकाणी मॅच जिंकली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सोयरा 11 टीम. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं श्रेयांश 11 संघ तितका परफॉर्मन्स राहिला नाही टीमचा. चला नेक्स्ट मॅच प्लीज.